लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर येथे पुण्यातील अत्याचारानंतर हत्या प्रकरणी कॅन्डल मार्च, अयोध्यानगर, बुद्धविहार मित्रमंडळ व महिला मंडळ यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. छत्रपती संभाजीनगर येथील अयोध्यानगर, बुद्धविहार मित्रमंडळ व महिला मंडळ यांच्या वतीने पुण्यातील चिमुकलीवर अत्याचार नंतर निर्घृण हत्या प्रकरण विरोधात कॅन्डल मार्च करण्यात आले. पुण्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर झालेला अमानुष अत्याचार आणि तिची निर्घृण हत्या ही केवळ संतापजनक नाही, तर संपूर्ण मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. एका निष्पाप जीवावर झालेली ही क्रूरता शब्दांच्या पलीकडची आहे, मन सुन्न करून टाकणारी आहे. अशा राक्षसी प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. या प्रकरणात केवळ शोक व्यक्त करून थांबणे म्हणजे अन्यायाला मूक संमती देण्यासारखे आहे. आता आवश्यकता आहे ती वेगवान, पारदर्शक आणि कठोर कारवाई. आरोपीला कायद्यानुसार सर्वात कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे, तेव्हाच त्या निष्पाप लेकराला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. यासाठी आज अयोध्यानगर, बुद्धविहार मित्रमंडळ व महिला मंडळ यांच्या वतीने कॅन्डल मार्च N7 अयोध्यानगर येथून निघून बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे N9 अर्बन मेडिकल येथील चौकात चिमुकलीच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला व मेणबत्त्या प्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अमित भाऊ वाहुळ, संगीता जाधव, सुमन पैठणे, सिंधू वाहुळ, कौशल्या गवळी, इंदू कोतकर, संध्या जगताप, विमल साळवे, शशिकला दाभाडे, पूजा प्रधान, सुनीता वाहुळे, छाया तुपे, शकुंतला खरात, धुळभरे ताई, यशिका वाहुळ, अयोध्यानगर मित्रमंडळाचे राहुल कोतकर, अशोक प्रधान, धम्मपाल प्रधान व अनेक माता भगिनी, लहान मुले, आबालवृद्ध यांची उपस्थिती होती. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.